की जेव्हा PMC पिक्चरमध्ये नसते ना तर ह्या चुका ते करतातच. तर अशा काही आहेत का? हो, लोक आर्किटेक्ट फी वाजवण्यासाठी काहीतरी याच्याकडनं अर्ध डिझाईन त्याच्याकडनं अर्ध डिझाईन असं करत जातात. कोणाच तर तयार झालेला फ्लॅट आहे आणि तुम्ही तिथे गेलाय आणि तुम्हाला लगेच गेल्या गेल्या कळालं की हे कॉमन मिस्टेक्स आहेत जे बिल्डर्स करतात. तर अशा काय बेसिक मिस्टेक्स आहेत जे तुम्ही नोटीस करता लगेच? कन्सेप्ट ड्रॉइंग्स बनल्यानंतर सगळ्यात अगोदर जे रेडी होतं ते बजेट रेडी होतं. स्पीड महत्त्वाची का क्वालिटी महत्त्वाची? दोन्ही. एका बिल्डरचा क्वांटम किंवा नंबर ऑफ प्रोजेक्ट्स बघतात, त्याला प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असणं शक्यच नाही. ज्याच्याकडे प्लॉट आहे त्यांनी प्लॉट तो विकला पाहिजे की त्याचं स्वतःहून डेव्हलप केलं पाहिजे. तुमचं ह्याच्यावर काय परसेप्शन आहे ओव्हरऑल? सो वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. सो टुडे एक वेगळ्या टॉपिकवर आपण आलेलो आहे की बिल्डर्सचं नाव होतं आणि बिल्डर्स कामं करतात मार्केटमध्ये, बिल्डर्स प्रोजेक्ट घेऊन येतात, मार्केटिंग पण त्या लेवलला करतात. बट एक खूप मेजर गोष्ट सगळे लोक इग्नोर करतात, दॅट इज द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीज इन द मार्केट, जे ॲक्च्युअली ग्राउंडवर ऑन साईट थांबून कामं करतात आणि टोटल मॅनेजमेंट प्रोजेक्टचं होतं. सो टुडे आय हॅव विथ मी मिस्टर राम चितळे आणि आर्कनेस्ट ही कंपनी त्यांची आहे आणि मागील 10 वर्ष त्या कंपनीसोबत काम करत आहेत. ते स्वतः फाउंडर आहेत आणि खूप डिफरंट व्हर्टिकल्स आहेत ज्याच्यावर ते काम करतात. सो कम जॉईन मी अँड लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट अहेड. मिस्टर राम चितळे फ्रॉम आर्कनेस्ट कन्सल्टंट्स ते आहेत आणि मागील 10 वर्ष ते ह्या व्यवसायात आहेत. तर आपण त्यांना वेलकम करूया. थँक्यू सर, तुम्ही आलात त्यासाठी. थँक्यू सो मच. आणि प्लीज सगळ्यांना सांगा की व्हॉट एक्झॅक्टली यू डू आणि मागचे 10 वर्ष कसे होते पूर्ण या व्यवसायात. सो टोटल माझा 15 वर्ष कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स आहे. त्यामध्ये पहिले 5 वर्ष मी जॉब केला आणि नंतरची 10 वर्ष मी स्वतःचा कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये आहे. ओके. गेली 10 वर्षात मी पॅन इंडिया बऱ्याच साऱ्या बिल्डरांसोबतही काम केलं आहे, आर्किटेक्टसोबत काम केलं आहे आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ग्रो करताना खूप जवळनं बघतोय, चेंजेस किंवा अपडेशन्स खूप जवळनं बघतोय. तर माझा एक्सपिरियन्स कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला खूप चांगला आहे, जो मी आत्ता एक्सपिरियन्स करतोय आणि भविष्यही खूप चांगलं दिसतंय मला की जे मी एक्सपिरियन्स करणार आहे. राईट. सो गेली 10 वर्षात कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करताना वेगवेगळ्या बिल्डरांचे किंवा वेगवेगळ्या आर्किटेक्टचे जे काही अनुभव आलेत ते मी आता नवीन प्रोजेक्ट्समध्ये इम्प्लिमेंट करतोय. ओके. आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणाल तर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत. जे की आपण डे टू डे बेसिसला जे काही मॅनेज करतो ते सेम मॅनेजमेंट आपल्याला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत पण लागतं, बट ते खूप टेक्निकल आणि स्पेसिफिक लागतं. ओके. तर त्यासाठी प्रत्येक कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला कुठल्या ना कुठल्या रूपात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा आधार असावा असं माझं मत आहे. ओके. तर तुमचा ओव्हरऑल प्रवास कसा होता? म्हणजे आत्ता तुम्ही या मुवमेंटला आहात, तर तुम्ही सुरू कुठून केलं आणि कसे चॅलेंजेस होते ओव्हरऑल ह्या गोष्टीमध्ये? मी 2010 साली एका कंपनीत एका प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्ममध्ये ॲज अन ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन केलं होतं. ओके. आणि जेव्हा 2015-16मध्ये मी सोडली तेव्हा मी प्रोजेक्ट मॅनेजर लेवलला होतो. सो 2010 ते 2015च्या काळात मी 8पेक्षा जास्त बिग शॉट प्रोजेक्ट केलेत. बिग शॉट म्हणजे एका प्रोजेक्टचं व्हॅल्युएशन मोर दॅन 400+ CR. आणि ते एक्सपोजर असं मिळालं की तिथनं माझा एक्सपिरियन्स डेव्हलप होत गेला. आणि म्हणजे 8 प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या टाईपचे रेसिडेन्शियल होते, कमर्शियल होते, हाय राईज होते, वेगवेगळ्या टेक्निक्सचे होते, स्ट्रक्चरल रेट्रोफिटिंगचे प्रोजेक्ट होते. सो त्या 8 प्रोजेक्टमधनं मी जे काही शिकलो किंवा आत्ता मी जे काही करतोय ते एक्सपोजर मला ॲक्च्युली तिकडनंच मिळालं. सो 15 ऑनवर्ड्स किंवा त्याच्यानंतर मी माझी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म चालू केली. सो माझं बाणेरमधनं मी ऑपरेट करत होतो पूर्वी. तेव्हा आम्ही ज्या बिल्डरांसाठी मी काम केलं मी त्यांचेच छोटी मोठी जॉब करत होतो. सो 2011-12ला मी ॲक्च्युली मार्केटमध्ये क्वांटिटी कॉस्ट एस्टिमेशन चालू केलं, जे प्रोजेक्ट बजेटिंग आणि प्रोजेक्ट प्लॅनिंगसाठी लागतं. 2012 ते 2015पर्यंत जॉब करत मी तेही केलं आहे. तो माझा थोडाफार बिल्डर बेस किंवा क्लायंटल बेस तिकडे रेडी झाला होता. 2016 ऑनवर्ड्स जेव्हा मी
फुल टाईम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये आलो. तर माझ्याकडे काही छोटे टाईप्सचे बंगलोज किंवा छोट्या टाईपच्या फॅमिली बिल्डिंग्स वगैरे प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आल्या. आणि तिथनं आत्ता स्केल असा झाला की आम्ही 1500+ फ्लॅट स्कीम असणाऱ्या बिल्डिंग्स ॲज अन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अंडर एक्झिक्यूट करतोय. आणि जसं आर्कनेस्टबद्दल बोलूया आपण आता, की जेव्हा आर्कनेस्ट अस्तित्वात आलं, सो काय व्हर्टिकल्सवर आर्कनेस्ट काम करतं? व्हॉट आर द बेसिक कोर्स की तुम्ही त्या व्हर्टिकल्समध्ये काम करता? सो आर्कॉनिस्ट अंडर आम्ही कम्प्लिटली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी चालवतो. म्हणजे आम्ही बेसिकली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणतो त्याला. सो तुम्ही आर्कॉनिस्ट अंडर म्हणजे आर्कॉनिस्टचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही फक्त कन्सेप्ट घेऊन यायचा आहे. आयदर तुमच्याकडे लँड आहे किंवा तुम्हाला डेव्हलप करायचं काहीतरी. देन आर्कॉनिस्ट त्याला कम्प्लिटली जे काही कन्स्ट्रक्शन रिलेटेड रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या मॅप करून तो प्रोजेक्ट फ्रॉम कन्सेप्ट टू हँडओव्हरपर्यंत सगळ्या गोष्टी करतं. म्हणजे तुम्ही माझ्याकडे एक लँड पार्सल घेऊन आला आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला हा डेव्हलप करायचा आहे. सो सगळ्यात आम्ही त्या एरियासाठी फिजिबिलिटी चेक करतो की ॲक्च्युली इथे काय सुटेबल आहे, कमर्शियल आहे की रेसिडेन्शियल आहे. देन आम्ही त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे व्हेंडर ऑनबोर्ड करतो. म्हणजे त्याच्यासाठी कुठला पर्टिक्युलर आर्किटेक्ट लागेल, लायझनिंग कुणाकडे जाणार आहे, त्याच्यासाठी स्ट्रक्चरल कन्सल्टंट कोण असावा, त्याच्यासाठी MEP कन्सल्टंट कोण असावा, त्याचे कन्सेप्ट रेडी झाल्यानंतर त्याचं प्रोजेक्टेड बजेट काय असावं, त्याच्यासाठी अजून टेक्निकल टीम काय लागणार आहे, त्या प्रोजेक्टचं टेन्युअर किती असावं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोजेक्ट मॅपिंगमध्ये करून मग त्या प्रोजेक्टला ॲक्च्युली स्टार्ट करतो. सो बिईंग अँड द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून जर आम्ही आर्कॉनिस्ट ॲज अन त्या प्रोजेक्टला लिंक झाली तर तुमचे हर्डल्स तिकडे सगळे संपतात. सो स्टार्ट विथ द कन्सल्टंट, कोणाला ऑनबोर्ड करायचं इथपासून कुठली इंजिनिअरिंग टीम ती एक्झिक्यूट करेल आणि आफ्टर कन्स्ट्रक्शन कुठले डॉक्युमेंटेशन कंप्लाय करून ते प्रोजेक्ट कम्प्लिशन फेजमधनं बाहेर काढायचं, या सगळ्या गोष्टी आर्कॉनिस्ट अंडर होतात. सो आमची स्वतःची वेल डेव्हलप्ड 20+ लोकांची टीम आहे आणि हायली प्रोफेशनल सिव्हिल इंजिनियर्स आहेत सगळे. आणि आत्ताही अपकमिंग आमच्या रिक्रुटमेंट चालूच आहेत, कारण आमच्याकडे आता ट्रिमेंडस वर्कफ्लो येतोय की फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून नाही तर आम्ही टेक्निकल सपोर्ट्समध्ये आहोत, आम्ही प्रोजेक्ट बजेटिंगमध्ये आहोत. सो वेगवेगळ्या आस्पेक्ट्समध्ये आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतो. राईट. म्हणजे थोडक्यात सांगावं तर सगळा जॉब सिम्प्लिफाय करता तुम्ही. राईट. आणि SOP सेट करता. राईट. फॉर अ ग्रेटर प्रोजेक्ट अहेड. राईट. तर नेहमी एक कन्सेप्ट मार्केटमध्ये राहिला आहे, बाय ऑर, म्हणजे जेव्हा म्हणतात की तुम्ही कुठला प्रॉपर्टी खरेदी केली पाहिजे की रेंटनी घेतली पाहिजे, बाय ऑर रेंट. राईट. तर हे नेहमी मार्केटमध्ये होत राहतं. तर आजकाल एक नवीन आलं आहे की कुठल्याही ज्याच्याकडे प्लॉट आहे त्यांनी प्लॉट तो विकला पाहिजे की त्याचं स्वतःहून डेव्हलप केलं पाहिजे किंवा दुसऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर तुमचं ह्याच्यावर काय परसेप्शन आहे ओव्हरऑल? सो बेसिकली तुमचा स्वतःचा प्लॉट असेल तर तुम्ही डेव्हलप करायचा की तो विकायचा, हा सगळा कन्सेप्ट तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कितपत उतरणार आहात याच्यावर आहे. म्हणजे सपोज तुम्ही प्लॉट डेव्हलप करणार आहात तर तुम्हाला प्रॉपर सगळे कन्सल्टंट्स ऑनबोर्ड करणं गरजेचं आहे. तुम्ही त्या प्रोजेक्ट्समध्ये तेवढं इन्व्हॉल्व्ड होणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही एक्सपिरियन्स कन्सल्टन्सी थ्रू किंवा एक्सपिरियन्स कन्सल्टंट थ्रू तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायला हवा. जर करणार नसाल तुम्ही, म्हणजे तुम्हाला प्लॉट डेव्हलप करायचा बट तुम्हाला कुणालाच ऑनबोर्ड करायचं नसेल, तर मी म्हणेल तुम्ही सिम्प्लिफाईड प्लॉट विका आणि पुढे जा. सो प्रोजेक्ट्स मला एक्सपिरियन्स नसेल तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे मी त्यांना ऑनबोर्ड करून त्यांना त्या प्रोजेक्ट्सला प्रॉपर बेनिफिट्स म्हणा किंवा प्रॉपर जस्टिस द्यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही इंडस्ट्रीयल कामं पण करता, तर मला एक प्रश्न हा होता की महाराष्ट्रात खूप शेतकरी वर्ग आहे आणि त्यांच्या खूप जमिनी आहेत. तर असं काही आहे का की कुठल्या ग्रामीण भागामध्ये कुठल्या शेतकऱ्याकडे मोठा प्लॉट आहे आणि त्याला कुठल्या इंडस्ट्रीयल सेटअपसाठी तो द्यायचा आहे किंवा त्या हिशोबाने काहीतरी डेव्हलपमेंट्स करायचे, तर त्यासाठी काही आहे का, काही तरतूद आहे का की तो पण डेव्हलपमेंट वाईज काही गोष्टी करू शकतो आणि त्या क्षेत्रात येऊ शकतो? नाही, हे कम्प्लिटली त्या एरियाच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर डिपेंड आहे. जर तो इंडस्ट्रियल एरियात कुठेतरी बिलॉंग करतोय तर सर्टनली सगळ्या इंडस्ट्रियल एक्सपोजर त्याला मिळतात. बट एरिया वाईज किंवा इंडस्ट्री वाईज ते व्हॅरी होतात. म्हणजे जसं चाकण तळेगाव डेडिकेटेड आहे ऑटोमोबाईल हबसाठी, किंवा तुम्ही इकडली शिरवळ साईड केली तर इकडेही साधारण फार्मास्युटिकल्स कंपनीज वगैरे जास्त आहेत, किंवा ॲग्रो कंपनीज फूड जास्त आहेत. सो शेतकऱ्यांना तो एक्सपोजर मिळतो, बट त्या एरियाची कनेक्टिव्हिटी, गव्हर्नमेंटचे तिथले प्लॅन हे खूप मॅटर करतात. ओके. आणि
आता जसं एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, तर इंडियामध्ये एक हे परसेप्शन खूप मोठं आहे की कोणाची तरी हेल्प घेतली तर जास्त पैसे जातात, किंवा लोक इतकं पण घाबरतात की त्याला विचारलं जरी तरी त्याला विचारायला पण घाबरतात की बाबा हे मला लुटतो का काय तसं. तर हे एक परसेप्शन आहे कन्सल्टंट्सला घेऊन, तुम्ही वाईट नका म्हणू, पण हे आहे. तर तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर, की जर कोणाची मदत घेतली तर तुमची मदत घेतली, आर्कनेस्ट जर पिक्चरमध्ये आलं तर त्यांनी पैसे जास्त जाणार का कमी जाणार? नाही, सी कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मी आज जाऊन नवीन प्रोजेक्ट चालू करतोय आणि माझ्या आधी कोणीतरी त्या प्रोजेक्टमध्ये एक्सपिरियन्स घेतलाय आणि एक्सपिरियन्स माणसाला मी विचारतोय ते नक्कीच तुमचा फायदा होईल. सो आजच्या घडीला जी काही बिल्डर लोक कन्सल्टंट्सना किंवा आर्किटेक्टना किंवा XYZ कन्सल्टन्सी फर्म्सना बायपास करतात, ते प्रोजेक्ट्स इव्हेंच्युअली जाऊन कुठेतरी फेल होतात. इव्हेंच्युअली, नॉट सगळेच, जी लोक इनडेप्थ असतात ती नाही होत, बट कन्सल्टन्सी ऑनबोर्ड केल्यामुळे प्रोजेक्ट्समध्ये खूप सारे फायदे होतात. आणि राहिला प्रश्न कन्सल्टन्सी ऑनबोर्ड केल्यामुळे कॉस्ट सेव्हिंगचा, तर मी म्हणेल की कन्सल्टन्सी ऑनबोर्ड केल्यानंतर ॲक्च्युअल कॉस्ट सेव्हिंग होते. कन्सल्टन्सी ऑनबोर्ड नसेल तर प्रोजेक्टमध्ये कॉस्ट सेव्हिंग होत नाही किंवा प्रोजेक्टला ॲज सच टेक्निकल अस्पेक्ट्स मिळत नाहीत. आणि कन्सल्टंट कुठल्याही, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असू द्यात किंवा आर्किटेक्ट असू द्या किंवा स्ट्रक्चरल कन्सल्टंट किंवा MEP कन्सल्टंट, हे प्रोजेक्टचे पार्ट असणं एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. की मीच सगळं करेल या कन्सेप्टमध्ये प्रोजेक्ट होत नाही. सो बिईंग ॲज अन आर्कॉनिस्ट जर म्हणाल, म्हणजे आर्कॉनिस्ट कन्सल्टंट कशी हेल्प करते, तर आम्ही 4 व्हर्टिकलमध्ये काम करतो: रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल. सो आम्ही प्रत्येक व्हर्टिकल्सला वेगवेगळी SOP सेट केली. तर त्या हिशोबाने जर तुम्ही आम्हाला विचारलं की आर्कॉनिस्टची मदत कशी होईल, तर आर्कॉनिस्ट डे 1ला जेव्हा तुमचं प्रोजेक्ट मॅप करतं, तुमच्या रिक्वायरमेंट जाणून घेतं, तर आम्ही त्या प्रोजेक्टची मॅपिंगच अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो किंवा एज्युकेट करतो जेणेकरून तुम्हाला थ्रू अँड थ्रू प्रोजेक्ट कळतो. आणि आम्ही आमची ही USP म्हणा की आम्ही जे काही क्लेम करतो, आम्ही त्याला, म्हणजे आमची जी काही XYZ फी असेल, आम्ही त्याला 3x XYZ म्हणजे 3 टाइम्स आम्ही सेव्हिंग साईडला दाखवतो. म्हणजे हे करून देतो आणि हे आम्ही ऑन पेपर क्लेम पण करतो. USP म्हणून आम्ही सगळीकडे आम्ही सांगतो. बेसिकली सेव्हिंग म्हणजे कुठली, 3 टाइम्स सेव्हिंग म्हणजे इन टर्म्स ऑफ द क्वालिटी, इन टर्म्स ऑफ द क्वांटिटी अँड क्वांटिटी ऑर कॉस्ट अँड इन टर्म्स ऑफ द डिलिव्हरी. जर प्रोजेक्ट तुमचा थ्रूआउट कन्सेप्ट टू हँडओव्हरपर्यंत एका क्वालिटी डिलिव्हर्ड झाला, तर तीही एका टाईपची सेव्हिंगच आहे. देन तुमचा प्रोजेक्ट ऑन टाईम डिलिव्हर्ड झाला, तर तुमचे ओव्हरहेड्स आफ्टर डिलिव्हरी किंवा टेन्युअर नंतर होणार ते वाचतात, तीही एक टाईपची सेव्हिंगच आहे. आणि इन टर्म्स ऑफ द क्वांटिटी ऑर कॉस्ट, आम्ही प्रोजेक्ट मॅपिंग करतानाच पूर्ण ऑप्टिमाइज करतो, ड्रॉइंग्समध्ये करतो, मटेरियल्समध्ये करतो, स्टँडर्ड कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेसमध्ये करतो, त्यामुळे तुमचे तिकडेही कॉस्ट वाचते. आणि कन्सल्टंट प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर जे कन्सेप्ट आहे किंवा परसेप्शन आहे की कन्सल्टंटच्या डोक्याने प्रोजेक्ट चालतो, बेसिकली कन्सल्टंट त्याचे एक्सपिरियन्स तिथे पुटअप करतो आणि त्या एक्सपिरियन्समधनं प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. सो कधी कधी काय होतं की मी कन्सल्टंट हायर केल्यावर कन्सल्टंटमुळे प्रोजेक्ट डिले झाला किंवा कन्सल्टंटमुळे XYZ कॉस्ट इन्कर्ड झाली, तसं ॲक्च्युली नसतं ते. म्हणजे प्रोजेक्ट, कन्सल्टंटकडे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स असतात, तुमच्याकडे तो एक सिंगल बेबी प्रोजेक्ट असतो, तुम्ही डे 1पासून त्या प्रोजेक्टमध्ये तेवढे इन्व्हॉल्ड असतात. कन्सल्टंट त्याचा पूर्ण एक्सपिरियन्स त्या प्रोजेक्टसाठी देतो. देन इव्हेंच्युअली कधी कधी काय होतं की फक्त कन्सल्टंट टेक्निकल गोष्टींसाठीच इन्व्हॉल्ड असतो, तिथे कुठेतरी गोष्टी थोड्याफार मागे पुढे होऊ शकतात. बट जर कन्सल्टंटची टीम आहे किंवा ऑनबोर्ड त्याचे इंजिनियर किंवा जी काही कन्सल्टिंग टीम आहे, ती जर 24/7 प्रोजेक्टवर असेल, तर साधारण प्रोजेक्ट चांगल्या वेने एक्झिक्यूट होतो. म्हणजे कन्सल्टंटही अवेअर राहतो आणि क्लायंटही अवेअर राहतो. सो आर्कॉनिस्ट अंडर आम्ही जेव्हा पण प्रोजेक्ट करतो, तेव्हा आम्ही डे 1पासून प्रोजेक्ट मॅपिंग वाईज क्लायंटलाही एज्युकेट करतो, साईट टीमला एज्युकेट करतो, आमची इनहाऊस इंजिनिअरिंग टीम त्यांनाही एज्युकेट करतो आणि एंटायरली जे काही कन्सल्टंट्स किंवा वेंडर्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्स मॅनेजमेंटमध्ये जी काही लोक येतात त्या सगळ्यांना एज्युकेट करतो. ओके. आणि जसं एक म्हणतात की जर कुठलाही डेव्हलपर किंवा कुठलाही बिल्डर काहीही बनवतो, इन्स्टिट्यूशनल कन्स्ट्रक्शन असू द्या किंवा इंडस्ट्रियल असू द्या, रेसिडेन्शियल, कमर्शियल, काहीही असताना आत्तापर्यंत अशा काय मेजर 3 चुका आहेत ज्या तुम्ही नोटीस केल्या आहेत की जेव्हा PMC पिक्चरमध्ये नसते ना, तर ह्या 3 चुका ते करतातच, तर अशा काही आहेत का? हो. सो बेसिकली जेव्हा पण कोणी प्रोजेक्ट कन्सेप्ट रेडी करतं, सो आर्किटेक्टकडे जातात आणि प्रोजेक्ट डिझाईन करून घेतात. बरोबर. मोस्ट ऑफ दी
लोक आर्किटेक्टची फी वाजवण्यासाठी काहीतरी छोटंसं बायपास करून याच्याकडनं अर्ध डिझाईन त्याच्याकडनं अर्ध डिझाईन असं करत जातात. त्याच्यात फिजिबिलिटी क्रॉस चेक होत नाही. ठीक आहे. देन जी ॲक्च्युअल कन्सल्टंट ऑनबोर्ड टीम डे 1 पासून लागते ती घेत नाहीत. म्हणजे इव्हेंच्युअली त्यांना असं वाटतं की अरे ती स्टेज आल्यानंतर घेऊ. बट जेव्हा ड्रॉइंग्स बनतात, एका पर्टिक्युलर आर्किटेक्टने सपोज ड्रॉइंग आणि डिझाईन केले आणि MEP कन्सल्टंट तुम्ही म्हणाल की नाही मी एक्झिक्युशन फेज लागेल, तसं चालत नाही. सो पहिली चूक की तुम्ही प्रॉपर आर्किटेक्ट ऑनबोर्ड करत नाहीत. सेकंड थिंग, तुम्ही लागणारे कन्सल्टंट डे 1ला ऑनबोर्ड करत नाहीत. थर्ड थिंग, तुम्ही त्या प्रोजेक्टचं बजेटच डिसाईड करत नाही. मग तुम्ही आर्किटेक्ट घेतलाय, चांगला कन्सल्टंट घेतलाय, तर तुम्ही त्याचं बजेटिंग करून त्याला कॅश फ्लो वाईज ब्रेक पण करणं गरजेचं आहे. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही थोडा जरी बायपास करायचा वेळ हे केला तर ड्रॉइंग्समध्ये चुका होतात. ड्रॉइंग्समध्ये चुका झाल्या की प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये चुका होतात. एक्झिक्युशनमध्ये चुका झाल्या की प्रोजेक्टचं टाईमलाईन वाढत जाते आणि तिकडे मग ॲडजस्टमेंट करत क्वालिटीचे कुठेतरी बायपास करत प्रोजेक्ट कम्प्लिशनला नेला जातो आणि मग कुठेतरी ते प्रोजेक्ट फेल होतं. असं. बरोबर. आणि बजेटिंग हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे आजपर्यंत आपण अजूनही असे आपल्याला किस्से समोर येतात की इम्प्रॉपर फंड मॅनेजमेंटमुळे प्रोजेक्ट्सच कम्प्लीट नाही झालेत किंवा लेट झालेत या सगळ्या गोष्टी. तर जसं बजेटवर आता आपण बोलतोय, तर कसं असतं म्हणजे जेव्हा एक कस्टमर कुठल्याही एक बेसिक एरियामध्ये जेव्हा 5,000-6,000 रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जेव्हा एक रेसिडेन्शियल फ्लॅट घेतो, तर व्हॉट इज द बॅकग्राऊंड ऑफ दॅट थिंग, म्हणजे काय कॅल्क्युलेशन्स होऊन तो रेट ड्राईव्ह केला जातो? म्हणजे याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यात सांगेल की आजही पुण्यात किंवा आपल्या आजूबाजूला असे बिल्डर आहेत की त्यांचं सिम्पल प्रॉफिट फंड असतो की मी प्लॉट XYZ रेटने घेतलाय, माझी XYZ कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, माझी XYZ लायझनिंग कॉस्ट आहे आणि मग मला एवढा प्रॉफिट मिळावा आणि ही माझी सेलिंग कॉस्ट झाली. बरोबर. सो आता आम्ही जेव्हा बघतो की आता आमच्याकडे जी लोक किंवा बिल्डर्स किंवा डेव्हलपर अप्रोच होतात ती थोडीशी आता अवेअर झालीत की आता बजेटिंगमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. सो कन्सेप्ट ड्रॉइंग्स बनल्यानंतर लोक प्रॉपर बजेटिंग करून घ्यायला लागलेत आता. सो बजेटिंग नाही केलं तर कळतच नाही की प्रोजेक्ट कुठे चाललाय. बरोबर. सो बजेटिंग खूप म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रोजेक्टसाठी. कन्सेप्ट ड्रॉइंग्स बनल्यानंतर सगळ्यात अगोदर जे रेडी होतं ते बजेट रेडी होतं. त्या बजेटवर ठरतं की कुठल्या स्टँडर्ड्सचे मटेरियल्स घ्यायचे आहेत किंवा कुठले कन्स्टिट्युएंट्स फॅक्टर आहेत की जे आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, कुठले व्हेंडर आहेत की ज्यांची जे काही कन्सल्टन्सी चार्जेस असेल त्यांना ऑनबोर्ड करून त्यांच्यासोबत हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काही मटेरियल वाईज म्हणा किंवा काही कन्सल्टंट वाईज जर बजेट मागे पुढे होत असेल तर त्याला ऑप्टिमाइज कसं करायचं. तर या सगळ्या बजेटिंगच्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट ड्रॉइंग रेडी होतात त्यावेळेसच तुम्ही एक कन्सेप्च्युअल बजेट फॉर्मॅट्समध्ये किंवा स्टँडर्ड बजेट त्याला सेट करणं गरजेचं आहे. इव्हेंच्युअली हे बजेट चेंज होतं बिकॉज ड्रॉइंग्समध्ये चेंज होतात, प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये गोष्टी चेंज होतात. त्या म्हणजे एका सर्टेन पिरियड नंतर रिकन्साईल पण केले पाहिजेत. म्हणजे मी आज ड्रॉइंग्स बनवली आहे, कन्सेप्टवर बजेट बनवलं आहे आणि मी बजेट ते रिव्हेरीफायच नाही केलं की माझं प्रोजेक्ट सुरू झालं, मी प्री कन्स्ट्रक्शनला एवढी अमाऊंट दिली होती ती आता ओव्हरशूट होते, बट मी बघितलीच नाही. मी प्रोजेक्ट संपत आल्यावर बघतो की अरे माझी प्री कन्स्ट्रक्शनमध्येच अमाऊंट ओव्हरशूट झाली किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये अमाऊंट ओव्हरशूट झाली. तर तुम्ही त्या जी काही तुम्ही बजेट बनवताय त्याला वेळोवेळी रिकन्साईल करणं पण गरजेचं आहे. तुम्ही त्या बजेटसोबत ज्या काही प्री क्वांटिफिकेशन्स केलेले असतात किंवा टेकऑफ्स केलेले असतात त्याला रिकन्साईल करणं गरजेचं आहे. आणि एका सर्टेन स्टेज नंतर ती प्रोसेस जेव्हा सेट होते ना तर कुठलाही प्रोजेक्ट बजेटमुळं फेल होत नाही. सो तो एकदा बजेट तुम्ही स्टँडर्ड सेट केल्यानंतर ते वेळोवेळी रिकन्साईल करून त्याला प्रोजेक्ट एंडपर्यंत ऑपरेट करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि जसं बजेटिंगमध्ये एक खूप मोठं हे असतं की जर आपल्याला कोणालाही नॉर्मल बेसिक काम घरी जरी करायचं असेल तर तो 3 जागी विचारतो, सगळीकडून रेट विचारतो अँड देन ही डिसाइड्स की कोणाला काम द्यायचं आहे. बट मॅक्झिमम टाइम इंडियन मेंटॅलिटी जे सगळ्यात कमी त्याचा रेट आहे ना ते घेतं आणि त्याच्याकडून काम करतं, ते काम टायमावर होत नाही. सो PMC या गोष्टीमध्ये नेगोशिएट कसं करते? म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की कॉस्ट कटिंग होते तर तुम्ही कुठला तरी एलिमेंट काढून नाही टाकत. जसं वॉटर प्रूफिंग करणं भाग आहे, तुम्ही ते काढत नाही. सो व्हॉट आर द नेगोशिएटिंग स्किल्स? तुम्ही काय बेसिसवर नेगोशिएट करता विथ द वेंडर्स? ओके. सो ही मेंटॅलिटी आहे की 3 कोटेशन मागवायचे आणि लोअर ओनवाल्याला काम देऊन पुढे जायचं. बट लोअर ओनवाल्याने ॲक्च्युअली काय कोट केलं आहे किंवा तुम्ही त्याला फॉर एक्झाम्पल जाऊयात आपण. सो एक सोसायटी आहे आणि सोसायटीला पेंट करायचं आहे. मग तुम्ही ओळखीच्या लोकांना किंवा तुम्ही 3 पेंटरची कोटेशन मागवली, लोअर ओनरला काम दिलं.
तो येतो, काम करून निघून जातो आणि डायरेक्ट बिल पुटअप करतो. मध्ये आधी कुणाला काही माहीत नसतं. बट कुठल्याही कामाची एक SOP डिसाइडेड असते. म्हणजे मला पेंटिंगच करायची आहे तर मी पहिलं तर सरफेस प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा स्क्रब करून त्याला रेडी केलं पाहिजे. मग मी क्रॅक भरले पाहिजेत, मग मी प्रायमर केला पाहिजे आणि मग मी पेंट केला पाहिजे. तर याच्यामध्ये काय होतं की मोस्ट ऑफ द टाईम लोअर ओनवाला कुठेतरी कॉस्टमध्ये त्याने प्ले केलेला असतो, तर त्याला त्याची कॉस्ट आणि प्रॉफिट मॅच करायचा असतो. बऱ्याच साऱ्या केसेसमध्ये तो सेकंड कोट पेंटचा होतच नाही किंवा प्रायमर 50% पेक्षा जास्त डायल्यूट केला जातो किंवा क्रॅकसील जे वापरले जाते ते लो क्वालिटी वापरले जातात आणि याचे कुठेही चेक्स दिले जात नाही सोसायटीजना किंवा जे कुणाचं काम आहे त्यांना. आम्ही ज्यावेळी ॲज अन PMC म्हणून याच्यात इन होतो, तर आम्ही जनरली प्रोजेक्ट आधी अंडरस्टँड करून घेतो. समजा आता सेम एक्झाम्पल आपण कॅरी फॉरवर्ड करू. पेंटिंग हे एक एक्झाम्पल आहे. आम्ही सोसायटीची रिक्वायरमेंट समजून घेतो किंवा ज्यांना पेंटिंग करायची त्यांची रिक्वायरमेंट समजून घेतो. आम्ही पेंट टाईप डिसाईड करून घेतो त्यांच्याकडनं की अगोदर जर पेंट असेल तर ठीक, किंवा नवीन करतोय तो काय करतोय. तर आम्ही त्याच्या प्रॉपर आधी BOQ बनवतो, बिल ऑफ क्वांटिटीज बनवतो की या पूर्ण प्रोजेक्टला XYZ स्क्वेअर फीट और स्क्वेअर मीटरची क्वांटिटी आपली पेंट लागणार आहे. बरोबर. देन आम्ही त्याच्यासाठी स्टँडर्ड्स म्हणजे ज्या काही पेंटिंगच्या SOPs आहेत त्या लिहितो. लाईक सरफेस प्रिपरेशन आम्ही करतो किंवा करून घेतो. आम्ही क्रॅक्स ओपन करून सील करतो किंवा करून घेतो. प्लस प्रायमर झाला आहे, प्रायमर कुठल्या टाईपचा आहे तो लागल्यानंतर आम्ही सोसायटीला दाखवतो. म्हणजे प्रत्येक म्हणजे सरफेस प्रिपरेशन झाला आम्ही सोसायटीला शो करतो. आमचा 24/7 तिकडे टेक्निकल इंजिनियर किंवा कुणीतरी असतं, तर आम्ही सोसायटीला दाखवतो. क्रॅक ओपन केले आणि परत केले, सील केले तरी दाखवतो. प्रायमर झाला आम्ही दाखवतो आणि पेंट झाला तर आम्ही प्रॉपर पहिला लेयर झाला सोसायटीच्या जी काही मॅनेजमेंट कमिटी किंवा जे काही लोक असतात त्यांना दाखवतो. सेकंड कोट झाला आम्ही परत दाखवतो आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्याचं ॲट ॲक्च्युअल मेजरमेंट्सने बिल बनवतो. मग त्याच्यात जे काही ओपनिंग्स आहेत किंवा विंडोज डोअर्स आहेत ते आम्ही मायनस करतो आणि प्रॉपर ॲट ॲक्च्युअल मेजरमेंटने आम्ही बिल सबमिट करतो. ते जर बिल सबमिट केलं तर तुम्हाला हे जाणवेल की तुमचा लोअर वनवाला काहीतरी वेगळ्याच लेवलचं काम करत होता, वेअरॅज कॉस्ट तेवढीच गेली जे हायर साईडला कोट केली होती. तर तुम्हाला हे टेक्निकली करणं खूप गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण कुठलंही टेंडर किंवा कुठल्याही कामाचा भाग कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला देतो तर त्या कामाच्या रिलेटेड SOPs पहिल्याच अगोदरच फ्रीज पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला ॲट दी एंड जाऊन सरप्राईज बजेट मिळत नाही. नाहीतर 100 रुपयाचं काम 200 रुपयावर जाऊन लँड होतं. बरोबर. सो आम्ही ज्यावेळेस PMC करतो तर आम्ही जसं मी म्हटलं की एक रेसिडेन्शियल व्हर्टिकल आहे ज्याच्यात सोसायटी येतात, एक कमर्शियल व्हर्टिकल्स आहे ज्याच्यात हॉस्पिटल हॉटेल्स येतात, एक इन्स्टिट्यूशनल्स आहेत ज्याच्यात पूर्ण इन्स्टिट्यूशन्स येतात आणि एक इंडस्ट्रियल आहे ज्याच्यात इंडस्ट्रीज येतात. सो या प्रत्येक इंडस्ट्रीला PMCची गरज लागतेच. म्हणजे इंडस्ट्रियल्समध्ये आपण परत एक एक्झाम्पल वाईज सांगू की एखादी इंडस्ट्री डेव्हलप्ड होते किंवा डेव्हलप्ड होत असताना त्यांचा इनहाऊस सगळी मॅनेजमेंट सिव्हिलची लोकं असतात, बट इव्हेंच्युअली त्यांना त्या इंडस्ट्रीचं तेवढंच नॉलेज असतं कारण त्यांनी तेवढीच इंडस्ट्री बघितलेली असते. आम्ही ज्यावेळेस म्हणजे ते लोक बाहेर मार्केटला एवढी अपडेट नसतात. आम्ही ज्यावेळेस ॲज अन PMC म्हणून रोल इन करतो त्यावेळेस आम्ही तर आधी त्या इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या त्या जे काही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचं पूर्ण मॅपिंग करून BOQ करून त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन लिहितो आणि मग कुणाला काम द्यायचं त्या कामाच्या एक्सपिरियन्स वाईज त्यांना काम हँडओव्हर करतो. सो आम्ही केलेल्या बजेटमध्येच ते काम संपतं, 2-3% इकडे तिकडे. बेसिकली नेगोशिएटिंग स्किल इज ऑल अराउंड की तुम्ही टेक्निकली कॅल्क्युलेशन्स कसे करतायत. राईट. टेक्निकल कॅल्क्युलेशन आणि त्या कामाचा प्रकार कसा आहे, म्हणजे तुम्हाला ते काम त्याच क्वालिटीत एक्झिक्यूट पण झालं पाहिजे. बरोबर. फक्त निगोशिएट करून पैसे कमी नाही देत, मी क्वालिटी पण ड्रॉप डाऊन करतोय. आमचं स्किल आहे की आम्ही क्वालिटी सेम मेंटेन करतोय, मीन वाईल तुम्हाला बिलिंग्स आणि कॉस्टिंगमध्ये पण ते बसवून देतोय. राईट. ओके. तर जसं तुम्ही एक PMC कंपनी तुमची स्वतःची आहे, यू आर अ फाउंडर ऑफ दॅट कंपनी, तर फ्लॅट बनवल्यावर अशा कोणत्या चुका आहेत की समजा तुम्ही कुठं व्हिजिटला गेलेत, कोणाच तर तयार झालेला फ्लॅट आहेत आणि तुम्ही तिथं गेला आणि तुम्हाला लगेच गेल्या कळालं की हे कॉमन मिस्टेक्स आहेत जे बिल्डर्स करतात किंवा खूप लोक डेव्हलपर्स वगैरे करतात, तर अशा काय बेसिक मिस्टेक्स आहेत जे तुम्ही नोटीस करता लगेच? सो आता PMC म्हणून ज्यांना माहिती आहे लोक आम्हाला इन्स्पेक्शनसाठी पण बोलवतात. बरोबर. की आम्ही फ्लॅट घेतोय त्याचं म्हणजे लोकांना आता एरिया पण अवेअरनेस आहे की आम्हाला एरिया तेवढा मिळतोय की नाही, क्वालिटी कन्स्ट्रक्शन तेवढी आहे की नाही. सो
कॉमन मिस्टेक्स अशा असतात की तुम्ही गेल्या तुम्हाला कळतं की अरे फ्लोरिंगमध्ये कुठेतरी इकडे 2 इंच इकडे 4 इंच आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रॉपर डायगोनल्समध्ये रूम्स केलेल्या नाही आहेत. बट या इवन दो पेंट आहे की मोस्ट ऑफ द टाईम पेंट कुठे प्रॉपर त्याचा फिनिशिंग आलेली नसते, किंवा लिकेजेस आहेत की जे मोस्ट ऑफ दी लोक वॉटरप्रूफिंग होताना त्याची क्वालिटी मेंटेन करत नाही किंवा क्युरिंग मेंटेन नाही करत, त्याच्यामुळे लिकेजेस होतात. सो ह्या कॉमन गोष्टी सगळीकडे आहेत, बट ह्या त्यावेळेस रेक्टिफाय करणं एवढं इझी नाही आहे जेवढं प्रोजेक्ट ते कन्स्ट्रक्शन फेजमध्ये असताना म्हणजे ते रेक्टिफाय करणं किंवा त्या चुका त्यावेळेसच आयडेंटिफाय करून त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वॉटरप्रूफिंग करायचं आहे, सो मी जनरली RCC सर्फेसवर वॉटरप्रूफिंग करताना एखाद्या टॉयलेट बाथ किंवा टेरेसचं, सो मी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तर मी सरफेस प्रिपेअर केला पाहिजे. तर सरफेस प्रिपेअर करून मग मी आधी RCC लिकेज आहे की नाही ते टेस्ट केलं पाहिजे, की माझं मेन RCCच लीक असेल तर मला वॉटरप्रूफिंगवर नंतर जे काही करायचं आहे त्याच्यावर थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो. तर RCC कुठे लीक असेल तर मग त्याला अगोदर बेसकोट करणं, त्याच्यानंतर बेसकोटला परत क्युरिंग करून टेस्ट करणं, मग त्याच्यानंतर ब्रिक बेट करणं, त्याला क्युरिंग करणं आणि मग फायनल कोट करणं, आणि मग ते कोट झाल्यानंतर त्याला प्रॉपरली म्हणजे क्युरिंग करून त्याचे टेस्टिंग घेऊन ते लीक आहे की नाही ते व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे. जेव्हा एंटायर बिल्डिंग रेडी होती आणि मी आज क्लायंट म्हणून तिकडे राहायला जातोय आणि मी आता जर चुका त्या काढायला गेलो तर ती एवढी इझी थिंग नाही आहे की ती इमिजिएट रेक्टिफाय होईल. नंतर मोस्ट ऑफ द टाईम इलेक्ट्रिकल केबल्स जिथनं पाईप पास होतात त्याच्या मागे कधीच जुन्या चिकन मेश किंवा फायबर मेश मारलेली नसते, डायरेक्टली त्याच्यावरच जिप्सम किंवा प्लास्टर केले असतात. तर त्याच्यामुळे त्याच्यात पण क्रॅक डेव्हलप होतात. कॉन्क्रीट किंवा सिमेंटचा तो गुणधर्म आहे. तर क्रॅक डेव्हलप झाल्यावर अरे दिसतात की क्रॅक्स आले, मग कशामुळे आले तर तिथनं इलेक्ट्रिकल कंड्यूट गेलेला असतो. ह्या खूप कॉमन मिस्टेक्स आहेत. नंतर इलेक्ट्रिकल ड्रॉइंग्स म्हणा किंवा प्लंबिंग ड्रॉइंग्स थ्रू अँड थ्रू फॉलो नाही होत. म्हणजे कुठूनही कुठली लाईन गेली आहे, इथे केबल किंवा इथे कंड्यूट मिळत नाही म्हणून फ्लोरिंगमधनं टाकला आहे, तर त्या केसमध्ये मेंटेनन्स सब्जेक्ट खूप वाढतात. किंवा प्लंबिंगचे कुठे स्टँडर्ड मेंटेन केलेले नसतात, तर मी कुठे खिळा मारायला गेलो बाथरूममध्ये किंवा मला काही करायचं आहे आणि किंवा इलेक्ट्रिकल ड्रिल करतो मी गिझरसाठी, तर मध्येच प्लंबिंगची लाईन आली. तर या खूप कॉमन मिस्टेक्स लोक करतात. आणि जनरली म्हणजे जेव्हा एंड युजर ठीक आहे, बट जेव्हा बिल्डर किंवा डेव्हलपर या गोष्टी सर्व काही करतो त्याने त्या गोष्टीचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून ते क्लायंटला हँडओव्हर करणं फार गरजेचं आहे. बिल्डिंगचा जो काही व्हर्टिकल प्लममधला टॉलरन्स आहे तो त्याच्या व्यतिरिक्त बिल्डिंगच्या प्लममध्ये कुठेही तो ऑब्जेक्ट नसावा, म्हणजे की टॉलरन्सपेक्षा बिल्डिंग आउट आहे किंवा व्हर्टिकल प्लम मिळत नाही आहे. आणि वेळोवेळी क्रॉस चेक म्हणजे मॅन्युअल मेथडने होण्यापेक्षा जसं टोटल स्टेशन सर्वेने वगैरे करणं फार गरजेचं आहे. ओके. आणि जसं आपण आता कुठल्याही प्रोजेक्टचं बोलतो तर त्याला खूप लोकांचं इन्व्हॉल्वमेंट लागतं, इंजिनियर्स असेल, कन्सल्टंट्स असेल. तर एखाद्या प्रोजेक्टला सगळे कन्सल्टंट्स जे बेसिक कन्सल्टंट्स रिक्वायरमेंट आहेत तर ते असणं आणि एक इंजिनियर असणं कितपत गरजेचं आहे? आणि कुठे कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि कुठे नाहीच करू शकत? सो कुठल्याही प्रोजेक्टसाठी जेवढे इम्पॉर्टंट कन्सल्टंट आहेत तेवढाच इम्पॉर्टंट तो इंजिनियर किंवा त्या साईटवर करणारा टेक्निकल स्टाफ आहे. बिकॉज तो 24/7 त्या प्रोजेक्टसोबत असतो, म्हणजे त्या प्रोजेक्टवर काम करतो. तो प्रोफेशनल असावा, एक्सपिरियन्स असावा त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी, आणि तो जी काही क्वालिटी किंवा जी काही डिलिव्हरी त्या प्रोजेक्टसाठी देतो तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढा एखादा डिझायनर किंवा कन्सल्टंट त्या प्रोजेक्टसाठी डिझाईन किंवा कन्सल्टेशन करतो. सो इंजिनियर्स त्या प्रोजेक्टसाठी असणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि इंजिनियर इज इक्वली इम्पॉर्टंट लाईक अ कन्सल्टंट. आणि जसं वेंडर्स, आता भरपूर वेंडर इन्व्हॉल्वमेंट कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असतं. खूप डिफरंट टाईपचे मटेरियल्स लागतात, खूप काही गोष्टी लागतात, फ्रॉम खिळ्यांपासून तर कॉन्क्रीटपर्यंत सगळ्या गोष्टी. तर वेंडर सिलेक्शन हे कसं करावं कोणी पण, आणि हाऊस होल्ड लेवलला पण बोलूया आणि बिल्डरशिप लेवलला पण बोलूया, की समजा कोणाचा एखादा 1 BHK फ्लॅट आहे त्याला नॉर्मल वेंडर हवा आहे काहीतरी फॅब्रिकेशन किंवा काही काम करणं, तर त्यांनी वेंडर सिलेक्शन कसं करावं, आणि एखाद्या बिल्डरनी पूर्ण बिल्डिंगचं फॅब्रिकेशन करायचं तर वेंडर सिलेक्शन कसं करावं? इकडे म्हणजे बिल्डरसाठी ज्या वेळेस आपण वेंडर सिलेक्शन करतो त्यावेळेस कॉस्ट ही कम्प्लिटली वेगळी असते, आणि जेव्हा एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलसाठी आपण वेंडर सिलेक्शन करतो त्यावेळेस त्याची कॉस्ट कम्प्लिटली वेगळी असते. बिल्डरांसाठी वेंडर सिलेक्शन करताना
आर्किटेक्चरल डिझाईन अँड स्पेसिफिकेशन्समध्ये जे काही डिझाईन केलं जातात, जे काही मेंबर स्पेसिफाय केले जातात, स्ट्रक्चरली ते जे मेंबर व्हेरीफाईड केले जातात, त्याप्रमाणेच वेंडरला प्रॉपर ड्रॉइंग देऊन त्यांच्याकडनं त्याचं डिटेल कोटेशन्स मागून घेतलं जातं. तिथे क्वांटम तेवढा असतो, त्यामुळे बजेटमध्ये किंवा कोटेशन्समध्ये ते निगोशिएशन्स त्या लेवलचे होतात. आणि तिथे रिस्ट्रिक्शन्स क्वालिटीजना पण असतात. म्हणजे क्वालिटी जे काही आर्किटेक्चरल स्पेसिफिकेशन आणि मटेरियल स्पेसिफिकेशन प्रमाणे आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी क्वालिटी इक्विव्हॅलंट असते. म्हणजे त्या क्वालिटीतच ते काम झालं पाहिजे. त्यामुळं बजेट बिल्डरांसाठी व्हेंडर सिलेक्शन करताना कॉस्ट ही कम्प्लिटली वेगळी असते. इंडिव्हिज्युअलसाठी तोच वेंडर किंवा ते फॅब्रिकेशन करायचं किंवा पेंट करायचं किंवा इलेक्ट्रिकलचं XYZ काम करायचं, त्याचा क्वांटम एकदम छोटा असतो. प्लस अल्ट्रेशन असतात किंवा मॉडिफिकेशन्स असतात. बिल्डर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस थ्रू अँड थ्रू फॅब्रिकेशन होत जातं, लाईक अ विंडो ग्रिल. एकदाच सगळं काम होऊन जातं. मला पर्टिक्युलरली कुणासाठी फॅब्रिकेशन करायचं इंडिव्हिज्युअलसाठी, तर मला ते पर्टिक्युलर तेवढ्या कामासाठीच होतं. तर तिथे क्वालिटी स्टँडर्ड्स पण थोडेसे बदलतात, कारण लोकल छोटे वेंडर्स इन्व्हॉल्व्ह होतात आणि कॉस्ट ही ट्रेमेंडस बदलते. आणि त्याचा इम्पॅक्ट मे बी बिल्डिंगवर पण होतो, कारण मोस्ट ऑफ द टाइम इंडिव्हिज्युअल परमिशन्स घेतच नाही. तो डायरेक्टली बोलवतो आणि मला गॅलरी कव्हर करून हवी, कव्हर करतो ना. तो तिकडे सोसायटीची परमिशन घेतो ना. तर ते घाई गडबडीत काम करण्यात किंवा ते छोट्याच्या व्हेंडरकडनं काम करण्यात क्वालिटी ॲस्पेक्ट ड्रॉप होतात. आणि जसं एक गोष्ट आहे की आता समजा एक सेट ऑफ पीपल इन्वॉल्ड आहेत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, की ह्याच सगळ्या लोकांनी मिळून ती सोसायटी कन्स्ट्रक्शन केलंय किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केलंय. तर त्यावेळेस जेव्हा काही लोकांची व्हिजिट होते, फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, फॅमिली किंवा ज्यांनी फ्लॅट घेतलाय तो किंवा त्याचे रिलेटिव्स, आणि ते काही गोष्टी नोटीस करतात की हे खराब झालंय, इथं लिकेज आहे, ते लिकेज आहे, तर ह्यावर काय, ह्याच्यावर काय मत आहे की हे प्री कन्स्ट्रक्शनमध्ये झालं पाहिजे की काय, हे काय आहे पूर्ण ओव्हर? सो बेसिकली कुठलीही बिल्डिंग किंवा कुठलाही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हे रेडी प्रोडक्ट नाही आहे. जसं तुम्ही आज TV घ्यायला गेले, तुम्हाला रेडी मिळेल, त्या क्वालिटीचा मिळेल, बिकॉज वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असेंबल्ड करून तो एक हे बनवलेला असतो. कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट हा ऑनसाईट, म्हणजे कुठलीही प्रोजेक्ट हा ऑनसाईट केला जातो. कॉन्क्रीट, बांधकाम, प्लास्टर, एव्हरीथिंग. सो होतं कसं की जो प्रोजेक्ट तो एक्झिक्यूट करतो त्याला सगळ्या क्वालिटीचे नॉलेज असतं किंवा तो एक्झिक्यूट एकदम प्रॉपर वेने करतो. बट स्टील सिमेंटचा गुणधर्म आहे की तो पाण्यासोबत गेला तर त्याला क्रॅक येणार. सो कॉन्क्रीटला क्रॅक येतात, बट तो त्या फील्डमधला एक्सपर्ट असतो, तो त्याच्या अँगलने किंवा कन्सल्टंटच्या व्ह्यूजने तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करतो. जेव्हा कुणी थर्ड पार्टी एक दिवसासाठी व्हिजिटला येते किंवा तिकडे फेरफटका मारायला येतात आणि मग ते क्वालिटीचे पॉईंट्स काढतात, तर बेसिकली म्हणजे माझा एक्सपिरियन्स थ्रू अँड थ्रू बिल्डिंगमधला आहे. मी ती बिल्डिंग 0पासून 100पर्यंत घेऊन गेलोय. मला ती त्यावेळेस काय कन्सेप्ट होते किंवा मी तिथे काय ॲडजस्टमेंट केली आहे किंवा मी क्वालिटीसाठी तिथे काय चेक्स घेतले ते मला माहीत असतात. जेव्हा एक थर्ड पार्टी कुणीतरी पर्सन येऊन सांगतो अरे इथे क्रॅक्स नव्हतेच जायला पाहिजे म्हणजे त्याचं वेगळंच कन्सिडरेशन असतं. तर त्याचा एक्सपिरियन्स कदाचित त्याच्या फील्डमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी असू शकतो. बट ओव्हरऑल जर एक्सपिरियन्स किंवा त्या बिल्डिंग किंवा प्रोजेक्टचा विचार केला तर ते क्वालिटी पॉईंट होऊ नाही शकत अनटिल अँड अनलेस ते काही मेजर लेवलला आहेत. आणि एकदा कन्स्ट्रक्शन रोलिंग फेजमध्ये असेल, म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑनगोईंग आहे आणि मग क्वालिटीच्या थर्ड पार्टी व्हिजिट होत आहेत, त्या नेहमी इम्प्लिमेंट केले जातं की हा क्वालिटी सब्जेक्ट असू शकतो किंवा प्रत्येक प्रोजेक्टवर क्वालिटीची वेगळी टीम असते. ते क्वालिटी व्हेरीफाय करतात, ॲश्युअर्ड करतात, रेक्टिफाय करतात किंवा नॉन कंप्लायन्सेस सगळे रिपोर्ट करतात. त्या क्वालिटीचे इश्यूज रिपीट नाही व्हावेत म्हणून सगळ्या काळजी घेतात. बट याच्या पलीकडे थोडा मोठा काही ना काही इश्यू राहतो. बट थर्ड पार्टी लोकांना फक्त तेवढाच इश्यू दिसतो आणि त्याच्यावरनं सगळ्या प्रोजेक्ट्सचा हे मॅपिंग होऊ नाही शकत. सो जे काही फॅमिली फ्रेंड्स किंवा हे येतात त्यांनी पर्टिक्युलर ते ॲटम रेज करणं भाग आहे, बट ते सगळेच ॲटम त्या प्रोजेक्टच्या बॅकग्राऊंड क्वालिटीमध्ये असतील असं होत नाही. आणि जसं कन्व्हेन्शनली चाललंय तर व्हॉट इज बेटर, म्हणजे मला एक विचारायचं आहे की आता PMC ही गोष्ट खूप जास्त मागील 5 वर्षापासून खूप जास्त बिल्डर्स, डेव्हलपर्स किंवा कोणही ते यूज करतंय, कारण की रिस्पॉन्स चांगला आहे, क्वालिटी चांगलं आहे. तर ह्या आधी कन्व्हेन्शनल होतं की सगळ्यांची इन हाऊस टीम होती, एक इंजिनियर कामाला ठेवणे, एक आर्किटेक्ट ठेवणे आणि काम करायचं. तर कितपत फरक पडलाय, कितपत ॲक्युरेसी वाईज, क्वालिटी वाईज किंवा डेव्हलपमेंट वाईज पण कितपत फरक पडलाय, की तेव्हा कशा गोष्टी होत्या आणि आत्ता कशा आहेत? सो पूर्वी प्रोजेक्ट छोटी होती
किंवा बिल्डरांकडे प्रोजेक्ट कमी होते. म्हणजे एक बिल्डर फार फार 2 किंवा 3 किंवा 4 प्रोजेक्ट करायचा. आत्ता काय झालंय की बिल्डरांकडे ट्रिमेंडस क्वांटम आहे, डेव्हलपरकडे ट्रिमेंडस क्वांटम आहे, आर्किटेक्टकडे ट्रिमेंडस प्रोजेक्ट्स आहेत इन हँड डिझाईनसाठी. सो तेव्हा इन हाऊस टीममध्ये स्वतःची इन्व्हॉल्वमेंट खूप असायची. म्हणजे मी जर डेव्हलपर असेल तर मी सगळ्या टीमसोबत मीच कॉर्डिनेट करायचो, मला जमायचं ते, तेवढा वेळ असायचा. आज तसं नाही आहे. एका बिल्डरचा क्वांटम किंवा नंबर ऑफ प्रोजेक्ट्स बघता त्याला प्रत्येक ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असणं शक्यच नाही आहे. सेकंडरी थिंग, माझी इन हाऊस टीम सगळंच बरोबर करेल हे पण एक हे आहे की बघण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्यावर कोणी थर्ड पार्टी वॉच नाही आहे. सो इन हाऊस जे काही इंजिनियर्स किंवा हे डेव्हलप होतं ते सगळं 100% त्या प्रोजेक्टला मॅच होईल असंही नाही. आत्ता जेव्हा PMC हा कन्सेप्ट मार्केटमध्ये, म्हणजे PMC बरेच वर्ष झाले मार्केटमध्ये, पण आत्ता जाऊन खूप बूम चालला आहे. बिकॉज PMCने प्रत्येक व्हर्टिकल्समध्ये, लाईक कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आहे, व्हेंडर्समध्ये आहे, डिझाईन्समध्ये आहे, एक्झिक्युशनमध्ये आहे, प्रत्येक व्हर्टिकल सेपरेट आउट केलेत. आणि त्या प्रत्येक व्हर्टिकलची इनडेप्थ नॉलेज म्हणा किंवा इनडेप्थ एक्झिक्युशन लेवलच्या स्किल्स आत्ता PMCकडे आहेत. तो जेव्हा बिल्डर PMC अपॉइंट करतो तर बिल्डर नंबर ऑफ प्रोजेक्ट्सवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. नॉट नेसेसरली की एकच PMC सगळे बिल्डरचे प्रोजेक्ट करते. देर आर नंबर ऑफ PMC एकाच बिल्डरचे प्रोजेक्ट पण करू शकतात. बट त्याने इन हँड कमांड अशी येते की एक थर्ड पार्टी माणूस रिस्पॉन्सिबल आहे सगळ्या गोष्टींसाठी, आणि त्यातनं तो प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होतो, डेव्हलप होतो आणि हँडओव्हर होतो. सो आत्ता PMC आमच्याकडे पण खूप साऱ्या एन्क्वायरीज येतात की प्रोजेक्ट हे करा, ते करा, असा PMC एक्झिक्यूट करा. सो जेव्हा त्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही समजतो तेव्हा त्यांना लिटरली PMCची गरज लागते, कारण त्यांना मल्टिपल प्रोजेक्टसाठी वर्कआउट करायचं असतं. आणि आत्ता ट्रेंड बघण्याचा, टेक्निकल स्किल्सचा आणि ओव्हरऑल प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या रेप्युटेशनचा खूप चेंज झाला आहे. पूर्वी एवढं नव्हतं. आता एक्सपर्टीज जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री 20-30 वर्ष ज्यांनी वेगवेगळ्या लेवलला काम केले आणि ते त्या फील्डमध्ये एक्सपर्ट झालेत, ते त्या प्रोजेक्टला प्रॉपरली एक्झिक्यूट करतात अंडर PMC. आणि असं एक ट्रेंड येऊ शकतो का की पुढील 5-10 वर्षामध्ये की जेव्हा कुठलाही कस्टमर एक बिल्डर ब्रँड बघून फ्लॅट परचेस करतो की हा कुठल्या बिल्डरचा फ्लॅट आहे किंवा काय, तर त्याच्यामध्ये असा ट्रेंड येऊ शकतो का की PMC बघतील की विच इज द PMC दॅट इज मॅनेजिंग द प्रोजेक्ट. सो असं काही होऊ शकतं का? नक्कीच. बिकॉज आताही ज्या काही PMCs, मल्टीनॅशनल PMCs मार्केटमध्ये आहेत, इव्हेंच्युअली नावाने त्यांना प्रोजेक्ट जातात. बट लोकांना एवढा अवेअरनेस नाही आहे. जनरली दिसताना बिल्डर एक्झिक्युटिव्ह असं करतोय असं दिसतं. बट काही काळानंतर ज्यावेळेस PMC किंवा हा प्रोजेक्ट या PMCने केला आहे असं ज्यावेळेस टॅगलाईन लागेल, जसं बिल्डरांचं नाव आहे की हा बिल्डरांनी हा प्रोजेक्ट डेव्हलप केला तर त्याची क्वालिटी अश्युरन्स आहे, डिलिव्हरी अश्युरन्स आहे. बट त्या बिल्डरांसाठी कुठल्या PMCने काम केलं हे जेव्हा लोकांना कळेल ना, तर तेव्हा नक्कीच ट्रेंड बदलेन की या प्रोजेक्टसाठी कुठली PMC होती, आम्ही या प्रोजेक्टची ही PMC होती ना, मग नक्कीच हा प्रोजेक्ट चांगला आहे. कारण PMC टू PMC पण हे व्हायरी होते की तुमचा टेक्निकल स्टाफ, तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅनल किंवा तुमच्या SOPs किती स्ट्रॉंग आहेत. आणि एक नेहमी एक असं पर्स्पेक्टिव्ह राहिलं आहे की मार्केटमध्ये की पडद्याआडचे खिलाडी कळून येत नाही. सो आय थिंक PMC इज द वन डुईंग द वर्क देअर. अँड थँक्यू फॉर दिस पॉडकास्ट. ओव्हरऑल मजा आली. थँक्यू सो मच. खूप टेक्निकली आपण गेलो नाही, बट ओव्हरऑल आपण सिनॅरिओ स्टडी केला आणि हाऊ PMCs आर चेंजिंग द फेस ऑफ रिअल इस्टेट इन टुडेज वर्ल्ड ते आपण बघितलं, तर मजा आली. सो देर इज अ सेगमेंट इन आर पॉडकास्ट द रिअल इस्टेट शोवरती, आणि जे तुम्हाला पण आम्ही क्वेश्चन्स वगैरे नाही सांगितले, दॅट इज द रॅपिड फायर राऊंड. त्यामध्ये यू हॅव टू सिलेक्ट इदर ऑफ द वन जे तुम्हाला वाटेल की जास्त योग्य आहे ते. सो आपण ते सुरू करूया. सो द फर्स्ट क्वेश्चन असा आहे की बिल्डर सोलो मॅनेज करेल एखादा प्रोजेक्ट का त्यांनी PMC घ्यावं? PMC घ्यावं. त्यानंतर स्पीड महत्त्वाची का क्वालिटी महत्त्वाची? दोन्ही. पण तरी दोघांपैकी एक जास्त निवडायचं असेल क्वालिटी. सो क्वालिटी. त्यानंतर ऑन साईट प्रेझेन्स जास्त गरजेचं आहे का रिमोट मॉनिटरिंग पण चालू शकतं? ऑन साईट प्रेझेन्स. त्यानंतर कॉस्ट कंट्रोल ही फर्स्ट प्रायोरिटी हवी की टाइमली डिलेव्हरी फर्स्ट प्रायोरिटी हवी? टाइमली डिलिव्हरी. ओके. आणि लोकल कॉन्ट्रॅक्टर बरोबर काम करावं का रेप्युटेड कंपनीसोबत? रेप्युटेड कंपनीसोबत. सगळ्या फील्ड्समध्ये? सगळ्या फील्ड्समध्ये. ओके. देन डिझाईन फ्लेक्झिबिलिटी हवी का स्ट्रिक्ट प्रोजेक्ट टाईमलाईन हवा? स्ट्रिक्ट प्रोजेक्ट लाईन. ओके. आणि जसं आपण एक गोष्टीवर नाही बोललो, दॅट वॉज PMC फीज. सो
हे जे लोक समोर येऊन बोलत नाही. सो दॅट इज द क्वेश्चन की PMCनी एक पर्टिक्युलर कॉस्टवर फीज फिक्स करावी का पर्सेंटेज ऑफ प्रोजेक्ट कॉस्टवर करावी? पर्सेंटेज ऑफ प्रोजेक्ट कॉस्ट. ही तुमची इच्छा झाली, पण मार्केटमध्ये काय होतंय? सो मार्केटमध्ये नंबर ऑफ PMCs आहेत Okay. ज्या 6% to 10% हे करतात. हां. सो प्रोजेक्ट क्वांटम जर ह्यूज असेल तर हे हां. पर्सेंटेज नक्कीच परवडत नाहीत. ओके. आणि मग जसं आम्ही बिलीव्ह करतो की आम्ही वर्किंग करतो की आम्ही मंथली रिकरिंग बेसिसवर करतो. आम्ही प्रोजेक्ट मॅपिंग करतो, प्रोजेक्टचा टेन्युअर किंवा टाईमलाईन फिक्स करतो, प्रोजेक्टसाठी लागणारे इंजिनियर्स किंवा टीम फिक्स करतो आणि मग आम्ही मंथली बेसिसवर जातो. ओके. तर या सिनारिओमध्ये पण बसू शकतं आणि होऊ पण शकतं. ओके, पण पर्सेंटेज ऑफ प्रोजेक्ट कॉस्ट इज द थिंग ना. आणि इंटरनल टीम वापरावी की एक्सटर्नल कन्सल्टंट्स वापरावे? इंटरनल टीम वापरावी की एक्सटर्नल कन्सल्टंट? ओके. आणि रिस्क मॅनेजमेंट मॅन्युअल पद्धतीने कामं करावी का सॉफ्टवेअर बेस्ड? सॉफ्टवेअर बेस्ड. ओके. आणि द लास्ट वन की स्मॉल बजेट प्रोजेक्टसाठी PMC हवी का नको? नक्कीच पाहिजेच. सो आणि मला एक फक्त लास्ट क्वेश्चन वाईल सायनिंग ऑफ की टेक्नॉलॉजीचं खूप बूम चाललं आहे मार्केटमध्ये. तर मागील 10 वर्षामध्ये कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीजनी रिअल इस्टेट कसं चाललं होतं आणि आता टेक्नॉलॉजी जेव्हा रिअल इस्टेटमध्ये आली आहे तर आत्ता कसं चालतंय? सो मागील 10 वर्षापूर्वी आपण कन्व्हेन्शनल वेनेस बिल्डिंग बांधायचो आणि बिल्डिंगची हाईट ही 12 फ्लोअर किंवा 16 फ्लोअर अशीच राहायची. आता 22 फ्लोअर, 30 फ्लोअर, 32 फ्लोअर या टाईपमध्ये आहे. आणि आपण अपडेट झालो आहे कन्व्हेन्शनल टू माय ओन टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा अजूनही अपडेशन येत आहेत की वेगवेगळ्या टाईपचे रेडीमेड स्ट्रक्चर्स किंवा वॉल्स येत आहेत. सो आत्ताच्या सिनारिओ बघता, स्पीड बघता किंवा लोकांच्या रिक्वायरमेंट आणि प्रोजेक्ट क्वांटम बघता आपण वे अहेड आहोत मागच्या 10 वर्षाच्या. आणि ही ग्रोथ किंवा जी काही एक्सपोजर आता मिळते नवीन टेक्नॉलॉजीला, किंवा आता 3D प्रिंटिंग टाईप ऑफ स्ट्रक्चर्स पण सुरू झाले, ते अजूनही वाढत जाणार आहे. नेक्स्ट 10 years अजून बूम असेल, अजून नवीन अपडेशन्स असतील आणि टेक्निक्स असतील. आणि वाईल वर्किंग इन पुणे, आय विल जस्ट आस्क द लास्ट क्वेश्चन ऑफ ऑल की सगळ्यात उंच टॉवर किती मजली बघता पुण्यामध्ये येत्या काळात? आम्ही ईस्ट साईडला काम करतो, तर आम्हाला तिकडे स्कोपच नाही. आम्ही एअरपोर्ट घेऊन बसलोय म्हणून आम्ही जास्त हाईटला नाही जाऊ शकत. बट तुम्ही काय बघता, ओव्हरऑल बघता? सो 60+ तर नक्कीच. सो आपण दुबई तर नाही होऊ शकत, बट ॲटलिस्ट विल ट्राय समवेअर. 60. सो थँक्यू फॉर द पॉडकास्ट. खूप मजा आली, खूप चांगल्या गोष्टींवर बोललो आणि खूपच जास्त एक्सप्लोअर करायला मिळालं की फक्त बिल्डरचं नाव जेव्हा पुढे जातं, बट एक्झॅक्टली कामं बिल्डर फक्त पैसा लावतो, डोकं लावतो आणि थोडंसं मॅनेजमेंट करतो, बट सगळं जे हार्डवर्क आहे ते PMC करतं. सो थँक्यू फॉर अ इन्साइटफुल पॉडकास्ट. इट वॉज नाईस हॅव्हिंग यू. जर तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघितला आहे तर तुम्हाला माहितीच आहे की पॉडकास्ट कसा होता आणि खूप काही गोष्टींवर, खूप काही व्हर्टिकल्सबद्दल आपण बोललो. जर तुम्हाला अजून अशा काही गोष्टी किंवा अजून असे काही व्हर्टिकल्स ऑफ रिअल इस्टेट एक्सप्लोअर करायचे असतील तर कमेंट सेक्शन रिकामा आहे अँड इट्स ऑल युअर्स. प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. आणि तुम्हाला ह्यामध्ये अजून काय गोष्टी ऐकायला आवडतील आणि काय डाऊट्स आर्कनेस्टला घेऊन किंवा PMCsला घेऊन तुम्हाला जर असतील तर प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द रिअल इस्टेट शो अँड वील कीप अप विथ द रिअल इस्टेट थिंग. आणि ही जी चळवळ आम्ही सुरू करायचा प्रयत्न केला की रिअल इस्टेटमध्ये काहीतरी करूया. सो लेट्स गेट टुगेदर अँड डू अ गुड वर्क इन द मार्केट.